आपली प्रकृती जशी 3 गुणांची आहे तशी ती 3 दोषांचीही आहे. मग ही 3 दोष कोणते? तर वात, पित्त आणि कफ. मग ह्या 3 दोषांचं जर असंतुलन झालं तर प्रकृती ही बिघडते. मग जर हे 3 दोष संतुलित असेल तर प्रकृती ही उत्तम असते. मग हे 3 दोष जर बिघडले तर नक्की काय होतं? जसं आपल्याला ज्ञात आहेच, जर आपल्याला पित्त झालं तर शरीराला काय होतं, कफ झालं तर काय बिघाड होतो हे दिसून येतं. पण वाताचा जो विकार आहे, हा वात दोष जर निर्माण झाला तर शरीरामध्ये काय काय व्याधी उत्पन्न होतात हे आज मी तुम्हाला सांगत आहे. तर वाताच्या प्रकोपामुळे जसं शरीरावर सूज येणे, संधिवातासारखे विकार होणे, रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे विकार होणे, त्याबरोबर मणक्यांचे गुडघ्यांचे दुखणे असणे, अशा असंतुलनामुळे, वाताच्या असंतुलनामुळे शरीरामध्ये असे विविध प्रकारचे दोष दिसून येत असतात. मग ह्याच्यावर काम करतो तो योग. योग जो काम करतो तर आसन, प्राणायाम यामुळे वाताचं संतुलन व्हायला मदत होते. आणि ज्या वेळेला वाताचं संतुलन होतं त्यावेळेला प्रकृती ही उत्तम होणारच.